श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्र हो, आज प्रत्येक माणूस आणि प्रत्येक माणसाला एकच प्रश्न विचारतो, माझ्या आयुष्यात मला समाधान का नाही? मी खूप पैसा मिळवतो, माझी नोकरी देखील चांगली आहे, मला घर आहे, दार आहे, चांगलं कुटुंब आहे, तरीही माझं मन शांत का नाही? असा प्रत्येक माणसाला पडलेला प्रश्न आहे. याच्यावर स्वामी म्हणतात, दुःख बाहेर नसतं, ते मनात असतं, आणि समाधान हे बाहेर नसतं तर ते मनातच असतं. तुम्हाला किती पैसा मिळू दे, खूप कितीही मोठी नोकरी असू दे, जरी तुमच्याकडं पैसा असेल, जरी तुमच्याकडं मोठी नोकरी नसेल, तुम्ही जे समाधान कशात मानता त्याच्यावर समाधान आहे. एखाद्याला पंचपक्वान्न ताट मिळालं तरी त्याला वाटतं आणि काहीतरी असतं तर मला बरं झालं असतं, म्हणजे त्याला त्याच्यात देखील समाधान आहे. परंतु एखाद्या भुकेल्या माणसाला चटणी भाकरी जरी मिळाली तरी तो समाधानाने आनंदाने ती खातो, कारण त्याला समाधान मिळवायचं असते. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की खरं समाधान कशात असतं, आपण कुठं चुकतो, आणि स्वामी समर्थ महाराज आपल्याला कसा मार्ग दाखवतात. खरं बघायला गेलं तर आजचा माणूस समाधान शोधतो ते या गोष्टींमध्ये. तो पैशात समाधान शोधतो, तो माझा मोबाईल किती चांगला आहे याच्यात समाधान शोधतो, तो नात्यांमध्ये समाधान शोधतो, हा माझ्यावरती कसा बोलतो, तो माझ्यावरती कसा बोलतो, तो प्रसिद्धीमध्ये समाधान शोधतो, आणि मला कधी इतरांपेक्षा पुढे जायला मिळेल याच्यामध्ये तो समाधान शोधतो. पण स्वामी सांगतात की हे सगळं काही नाशवंत आहे, त्यात समाधान कसं मिळणार? कारण पैसा तर संपतोच, लोक देखील परिस्थितीनुसार बदलतात, शरीर तर थकूनच जाते, नाती देखील तुटतात, मग समाधान कसं टिकणार? म्हणूनच बाहेर शोधलेलं समाधान हे तात्पुरतं असतं, मग ते नात्यात असो, पैशात असो, प्रॉपर्टीत असो किंवा प्रसिद्धीत असो. स्वामी समर्थ सांगतात की ज्याला जे आहे त्यात आनंद मानता आला तोच खरा सुखी. ज्याच्याजवळ जे काही आहे त्याच्यात जर त्याला आनंद मानता आला तर तो सगळ्यात सुखी असतो. स्वामी म्हणतात, समाधान म्हणजे मोठं घर नाही, माझ्याकडे खूप पैसा आहे असं नाही, सर्व इच्छा पूर्ण होणं नाही, तर समाधान म्हणजे जे आहे ते स्वीकारणं, जे नाही त्याच्यासाठी रडणं बंद करणं, मन शांत ठेवणं. स्वामी म्हणतात, जे मिळालं त्यात संतोष आणि जे गेलं त्यात समर्पण, हाच समाधानाचा मंत्र आहे. अपेक्षा म्हणजे दुःखांचं मूळ असतं. आपल्या अपेक्षा कोणाकडून असतात? तर आजकालच्या तरुण पिढीला आपल्या बायकोकडून अपेक्षा असते, बायकांना नवऱ्याकडून असते, आईवडिलांना आपल्या मुलांकडून असते, मित्राला मित्राकडून असते, आणि भक्ताला देवाकडूनही असते. आणि जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा मन तुटतं. म्हणूनच लक्षात ठेवा, अपेक्षा ठेवा पण आसक्ती ठेवू नका, ती पूर्ण व्हायच्या जिद्द ठेवू नका, ती पूर्ण होण्याची अपेक्षा करू नका. तर मग खरं समाधान कशात असतं? तर स्वामी समर्थांच्या मते खरं समाधान आहे ते ईश्वरावर पूर्ण विश्वास. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचं मी ओझं उचलतो. जे आहे त्यात कृतज्ञता. आज श्वास चालतोय ना, हेच माझं खूप मोठं समाधान आहे. मन स्वच्छ असणं. वाईट विचार, मत्सर, द्वेष हे समाधानाचे शत्रू आहेत. सेवा आणि दया. स्वामी म्हणतात की दुसऱ्याचं दुःख हलकं करणारा स्वतः सुखी होतो, त्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही. समाधान मिळवण्यासाठी रोज काय करावं? तर दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप करा. तक्रारी कमी करा. जे आहे त्यासाठी धन्यवाद द्या. परमेश्वराशी कृतज्ञ राहा. आपली तुलना इतराशी करणं बंद करा. तुलना म्हणजे असमाधान असते. जे काही होईल ते स्वामींच्यावरती सोडा. कर्तव्य तुझं, फळ माझं, असं स्वामी म्हणतात. आजचा माणूस म्हणतो, मला हे मिळालं तर मी नक्की सुखी होईन,
पण स्वामी म्हणतात, तू आधी सुखी हो, मग सगळं तुला मिळेल. खरं समाधान तर शांत मनात आहे, विश्वासात आहे आणि जे काही आहे ते स्वीकारण्यात आहे. स्वामी समर्थ आहेत, काळजी करू नको. जे आहे ते पुरेसे आहे. हे समजलं की समाधान मिळालंच म्हणून समजा. म्हणूनच म्हणतात ना, जे आहे त्याच्यात समाधान मानावं. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.